ठाण्यातील वाहतुकीला पावसाचा जबर फटका बसलाय। घोडबंदर रोड, नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिजमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आपण पाहू शकतोय पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। ठाण्यात वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणे नाशिक रोडवरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। थेट ठाण्यात जाऊयात, तिथल्या ट्रॅफिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी विकास काटे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात सध्याची परिस्थिती। विशेष म्हणजे ही जी वाहतूक कोंडी आहे, खास करून जे काही मेट्रोचं काम सुरू आहे आणि रस्त्यावरती जे घोडबंदर रोडवरती किंवा मग जो नाशिक रोड आहे या ठिकाणी जे काही खड्डे पडले होते, याचा फटका जरूर जे काही ठाणेकर आहेत त्यांना बसलेला। ठाण्यावरनं नवी मुंबई, ठाण्यावरनं मुंबई आणि ठाण्यावरनं भाईंदरच्या दिशेने जाणारे जे काही रस्ते आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। खास करून संथ गतीने ही वाहतूक जर सुरू असली तरी देखील चाकरमान्यांना याचा फटका बसलेला आहे। ही जी काही वाहतूक कोंडी आहे, या वाहतूक कोंडीमध्ये जो काही फटका बसलाय, सर्वसामान्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा उशीर त्यांना जाणवतोय। त्यामुळे नक्कीच त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। ठाण्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती आणि आज दिवसभर देखील पावसाचा अंदाज आहे। हवामान खात्याने ठाण्याला पावसाचा येलो अलर्टही दिलाय। काल रात्री एक झाड कोसळून कारचं मोठं नुकसान झाले। आपण पाहतोय ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं जातं। पावसामुळे लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। मध्य पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिट उशिराने आहे, तर पश्चिम रेल्वेला देखील पावसाचा जोरदार फटका बसलाय। आणि आता बातमी मुंबईमधून मेट्रो 3 स्टेशन संदर्भात। वरळी बीकेसी मेट्रो स्थानकामध्ये गळती काही थांबत नाहीये। आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचण्याचा प्रकार ताजा आहे। असं असताना आता बीकेसी स्थानकातही जागोजागी गळती होताना आपल्याला दिसते। काही ठिकाणी भिंतींना ओलावा तर काही भागात छतातून गळती होते। यापूर्वी MMRCनं गळती होत असलेल्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या ठेवल्या, त्यामुळे MMRCवरती टीका झाली आहे। आता गळती होत असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सतत पाणी पुसण्याचं काम सुरू आहे। काँग्रेस खासदार आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातले फोटो सोशल मीडियावरती शेअरही केलेले आहेत। वर्षा गायकवाड आपल्या ट्विटच्या माध्यमातून काय म्हणताय आपण जाणून घेणार आहोत। मुंबईची ॲक्वा मार्गिका पाऊस नसतानाही नावाला जागते। यापूर्वी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं। MMRCने काही स्थानकांचे प्रवेशद्वार ताडपत्रीने झाकून ठेवले। आता बीकेसी येथील मेट्रोचं छत सतत गळतंय। या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर काही कारवाई केली का, हा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय। नवी मुंबई शहरातही मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये पाणी साचलंय। प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना जावं लागतंय। पाऊस असल्यानं पंप हाऊसमधून पाणी काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र स्टेशन गाठण्यासाठी सुद्धा या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे। काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलेला आहे। तर पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस पडतोय। किरकटवाडी, खडकवासला, सिंहगड परिसरात पावसाचा जोर जास्त आहे।
रायगडमध्ये जोरदार पाऊस पडतोय। हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतरही जिल्हाधिकारी किसन चावळे यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आलेल्या आहेत। दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी आणि उत्तर रायगडमध्ये खोपोली, पेण, रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस होतोय। कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगडमधलीच बातमी आहे। मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। तर जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांमध्ये 60% पाणीसाठा जमा झालाय। जिल्ह्यातील सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोणगाव, काथुर्डे आणि खैरे ही 9 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत। फणसाड आणि वावा ही धरणं देखील लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसात जवळपास 1.5 कोटींचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी दरड कोसळली, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडं कोसळल्याच्याही घटना घडल्या। 130 कच्च्या आणि पक्क्या घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान झाले। सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास 1 कोटीहून अधिक असे एकूण 1.5 कोटींचे नुकसान झाले। या पावसामध्ये पाण्यात बुडून याशिवाय वीज पडून दोघांचा मृत्यू झालाय, तर संरक्षक भिंत कोसळून आणि अन्य घटनांनी 5 जण जखमी झाले। आणि यानंतर पुढे बातम्या वारी संदर्भातल्या। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी। आणि आज माऊलींच्या पालखीचं इथूनच प्रस्थान होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झालेले आहेत आणि आज आळंदीमध्ये हेच सुखद चित्र बघायला मिळत आहे। वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण ते 250 किलोमीटरचा हा पल्ला पायी पूर्ण करणार। केवळ हरीचं नाम आणि त्या मृदुंगाचा गजर अशीच ही दृश्य थेट आळंदीतून आपण पाहतोय। जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय राम। पालखी प्रस्थान सोहळ्याआधी माऊलींचे संजीवन समाधी मंदिर विविध फुलमाळांनी सजवण्यात आले। अलंकापुरीमध्ये आजच्या सोहळ्यासाठी एकीकडे वैष्णवांचा मेळा भरलाय, तर दुसरीकडे वरुण राजाने देखील दमदार हजेरी लावलेली आहे। तर त्यामुळे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतोय। संजीवन समाधी राम कृष्ण हरे, जय संजीवन समाधी मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीत होतंय। याच निमित्ताने राज्यभरातून आलेला वैष्णवांचा मेळा हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते। या निमित्ताने आज संजीवन समाधी मंदिर हे विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेलं आहे। माऊलींचा हा नयननम्य सोहळा वारकऱ्यांसाठी पर्वणी असतो। खरं तर वारकरी हा शेतकरी आहे। यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस झालेला आहे। खरीपाची कामे उरकून हा शेतकरी वारीमध्ये सहभागी झालाय। मोठा उत्साह आहे आणि याच उत्साहात वरुण राजाचं हे आगमन झालेलं आहे। आळंदी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। एकीकडे पावसाचं आगमन झालंय तर दुसरीकडे वैष्णवांचा मेळा भरलाय। माऊलींच्या या पालखी सोहळ्याला एक वेगळी पर्वणी यंदाच्या वर्षी पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललाय। भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेलाय। माऊलींच्या पालखी प्रस्थानाला वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली आहे। जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय। तर पालखी प्रस्थानावेळी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व्हीव्हीआयपी मान्यवरांनी प्रस्थानस्थळी येऊ नये असं आवाहन आळंदी देवस्थान समितीनं केलेलं आहे। यंदा वारकऱ्यांची संख्या 1.5 पट वाढणार आहे। गर्दीचा संभाव्य
आकडा लक्षात घेता आणि वाढतं प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. राम कृष्ण राज्यातील काही मंत्री, केंद्रीय स्तरावरची काही मंत्री निश्चित या ठिकाणी येणारे. प्रशासना संस्थांच्या वतीने जास्त VIP या ठिकाणी येऊ नये याची दक्षता घेतोय. काहींना सांगितले तुम्ही पुणे मुक्कामी ज्यावेळेस पालखी विसावणार आहे त्या ठिकाणी 21 तारखेला दर्शन घ्यावं, कारण आपला पंखमंडप छोटा आहे. ते VIPंची व्यवस्था करताना वारकऱ्यांना सुद्धा इथं त्यांची तारांबळ मंदिरामध्ये होऊ नये याची पण आपल्याला दक्षता घ्यायला लागते. तर आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी मंदिर परिसरात भव्य दिव्य मंडप बांधण्यात आलेला आहे. या मंडपात भाविकांसाठी बसण्याची आणि विश्रांती घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर प्रशासनाकडून मोफत चहा आणि नाश्ता मिळणार आहे. तर आषाढी वारीसाठी देशभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. त्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण पदस्पर्श दर्शन रांगेकरता 450 बाय 100 अशा मोठ्या आकाराचा एक मंडप उभारण्यात आला असून त्यामधील वारकऱ्यांची पदस्पर्शी भाविकांची संख्या 25,000 आहे. तसेच इतर सर्व मंडपामध्ये मिळून 35,000 भाविकांना दर्शन रांगेत उभारता येणार आहे. त्या रांगेमध्ये त्यांना बसण्याची सुद्धा सुविधा केली आहे. यावर्षी पावसाळा जास्त असल्याने ऊन, वारा, पाऊस यापासून पूर्णपणे संरक्षण होण्यासाठी सदरचा मंडप हा वॉटरप्रूफ करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढची बातमी. अकलूजच्या सयाजीराजे पार्कमध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. पार्कमधील पाळणा तुटलाय आणि तो थेट खाली पडलेला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दोघे देखील माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती सध्या प्राप्त होती आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सयाजीराजे पार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचा आहे आणि त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीमधील एअर होस्टेस रोशनी सोनघरेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह आठवड्याभरानंतर काल मुंबईमध्ये दाखल झालाय. आज मृतदेह रोशनीच्या राहत्या घरी डोंबिवली पूर्वमधील न्यू ओमिया सोसायटीमध्ये आणण्यात येणार आहे. रोशनीच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींसह डोंबिवलीकर घराच्या परिसरामध्ये जमण्यास सुरुवात आता झाली. उद्या सकाळी रोशनीच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडतील अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये डोंबिवलीमधील रोशनी सोनघरे या हवाई सोनघरेचा मृत्यू झाला होता. या अपघातात 260हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये याच विमानात एअरक्रूमधून काम करणारी रोशनी सोनघरे हिचा देखील समावेश होता. तब्बल आठवड्याभराने तिच्या DNA चाचण्या पूर्ण आल्यानंतर काल रात्रीच्या सुमारास तिचा मृतदेह होता. तो मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आज सकाळी हा मृतदेह तिच्या डोंबिवली पूर्वेकडील राहत्या घरी आणण्यात आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो सध्या मृतदेह या ठिकाणी तिच्या राहत्या घरी दाखल झालेला आहे. हा मृतदेह रोशनीचा मृतदेह हा अंत्यदर्शनासाठी तिच्या घराच्याच बाहेर ठेवण्यात आलेला आहे. काही वेळातच रोशनीवर डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली. आणि यानंतर एक मोठी राजकीय घडामोड. ठाकरे सेना आणि शिंदे सेना आज मुंबईमध्ये स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करतील. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही पक्षांचा आजचा हा तिसरा वर्धापन दिन आहे जो असा वेगवेगळा होतोय. शिंदे सेना वरळीमध्ये तर ठाकरे सेना षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा करणार असल्याचं कळतंय. तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी होण्याचीही शक्यता आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आज पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतील. तर उद्धव ठाकरे यांची देखील तोफ आज धडाडणार आहे. तर एकनाथ शिंदे काय बोलणार हेही बघणं महत्त्वाचं असेल. या दरम्यान काय आरोप प्रत्यारोप होतात आणि खास करून उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांच्या संदर्भात कोणता मोठा निर्णय घेतात, मनसेसोबतच्या युती संदर्भात काही बोलतात का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
पुढे उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या तुमच्या आमच्या कामाच्या. प्राध्यापक भरतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्राध्यापक भरतीसाठीच्या 80-20च्या सूत्रामुळे प्राध्यापक भरती रखडलेली आहे. त्यामध्ये आता बदल करून 75-25 असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच सर्व कुलगुरूंची बैठक बोलावून चर्चा देखील केली जाईल. देशात आता एक देश एक वेळ हे नवीन धोरण लागू होणार आहे. सर्व क्षेत्रामध्ये अचूक भारतीय प्रमाणवेळ निश्चितीसाठी भारतीय काल मानक नियमांमध्ये सुधारणा केली जाते. लवकरच एक देश एक वेळ या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहावरती सवलतींचा वर्षावर सुरूच आहे आणि सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना आता बचत आणि गुंतवणूक शिवाय स्वयंरोजगाराचे दार खुले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये त्यामुळे 50 ते 60% भाज्यांचे दर घसरले. मुसळधार पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. यानंतरच्या अपडेट्स मान्सून संदर्भातल्या. मान्सूनने राज्य व्यापल्यानंतर कोकण, घाटमाता, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाच्या सरी कोसळत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर आज कोकण आणि घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण, घाटमाता, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आज कोकण, घाटमातासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय मुंबई, ठाणे, नाशिकसाठी येलो अलर्ट जारी झालेला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना ओढा नाल्याचं स्वरूप आलं. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर राज्याच्या मंदिर परिसरातील रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे. सलग 3 दिवसांपासून नाशिक तालुक्यामध्ये सातत्यानं पाऊस होतोय. चांदोली परिसरात सलग 5 दिवस अतिवृष्टी सुरू आहे. 24 तासांमध्ये 99 मिमी पाऊस झालेला आहे. धरण 50% भरलंय तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 7.5 TMC म्हणजेच 19.5% पाणीसाठा वाढलाय. आणि यानंतर बातमी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे. कारण आता अवघ्या 3,000मध्ये वर्षभर टोल फ्री होण्याची नवीन योजना आणण्यात येणार आहे. मात्र ही योजना आहे तरी काय, पाहूयात हा रिपोर्ट. 3,000 गाड्या सुसाट. वर्षभराचा टोल फक्त 3,000. टोल नाक्याची कटकट संपणार. देशभरातील 1,46,145 किलोमीटरच्या कुठल्याही रस्त्यावर आणि महामार्गावर आणि त्यावरील 1,063 टोल नाक्यांवर आता तुम्हाला वर्षभरात केवळ 3,000 सुसाट प्रवास करता येणार आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सर्व वाहन चालकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3,000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपये में होगा. और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं. जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था
रुकने की भी जरूरत नहीं पड़ेगी। ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है, क्योंकि वही हमारा अधिकार है। बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता। 15 ऑगस्ट पासून फास्टॅगची ही वार्षिक पास योजना सुरू होणार आहे। या नव्या योजनेमुळे वाहन चालकांची जवळजवळ 7 ते 10 हजारांची बचत होणार असून प्रतिटोल केवळ 15 रुपये इतकाच टोल वाहन चालकांसाठी लागणार आहे। मात्र यासाठी नेमक्या अटी आणि शर्ती काय आहेत पाहूया। फास्टॅग योजना फक्त खासगी वाहनांसाठी, व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही। फास्टॅग खातं सक्रिय असणं गरजेचं। वर्षभरात 200 टोलवरून प्रवासाची मुभा। देशभरातील महामार्गावर वाढत जाणाऱ्या टोलचे दर पाहता वर्षभरासाठी केवळ 3,000मध्ये टोलची ही नवी योजना मास्टर स्ट्रोक मानली जाते। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरची प्रवास क्षमता वाढण्यास आणि टोल नाक्यांवरील रांगा कमी होण्यास मदत होईल। पण या 3,000च्या टोल सोबत रस्ते सुद्धा खड्डेमुक्त मिळावेत हीच इच्छा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।